सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के, सांगोल्यात भूकंपाचा केंद्रबिंदू। राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने एक्स पोस्ट करत दिली माहिती। सिंधुदुर्ग विमानतळावरून अखेर 2 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा विमान प्रवासी वाहतूक सुरू। फ्लाय 91 कंपनीकडून सिंधुदुर्ग पुणे विमान सेवेला प्रारंभ। पुरंदर विमानतळाला जमिनी देण्यास पुरंदर तालुक्यातल्या गावकऱ्यांचा विरोध। पारगाव, मेमाणे, खानावडी, मुंजवडी, एकहतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या गावातले नागरिक उद्यापासून उपोषण करणार। गडचिरोलीकरांचं रेल्वे स्वप्न पूर्ण होणार। वडसा गडचिरोली रेल्वे मार्गासाठी 1886 कोटींचा वाढीव निधी मंजूर। रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यातल्या 322 कोटी रुपयांच्या कामांची प्रत्यक्षात सुरुवात। वाशिमच्या मंगरुळपीरच्या पंचायत समितीच्या नव्याने बांधलेल्या इमारतीला तडे। अवघ्या काही महिन्यात तडे गेल्यानं बांधकामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित। रायगडच्या म्हसळा तालुक्यातील पांगरोळी ग्रामपंचायतीत 28 लाखांचा घोटाळा। माजी सरपंचासह ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई। मागील 3 वर्षात दप्तर दिरंगाई आणि इतर सुविधांचा गैरवापर केल्याचा आरोप। एसटी महामंडळात आणखी एक आयएएस अधिकारी नियुक्त होणार। एसटी महामंडळाकडून सहव्यवस्थापकीय संचालक पदावर आयएएस अधिकारी नेमण्याबाबत सरकारला प्रस्ताव सादर केला जाणार, सूत्रांची माहिती। वाशिम शहरात कर्कश आवाज करणाऱ्या 17 बुलेटस्वरांवर कारवाईचा बडगा। शहर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करत कर्कश सायलेन्सर नष्ट। अवकाळी पावसामुळे भंडाऱ्यात भूमिगत पाईपलाईनसाठी खोदलेले रस्ते चिखलमय। या चिखलावरून अनेक जण घसरून पडत असून वाहन चालकाने गाडी चालवताना कसरत करावी लागते। गोंदियातील सुकळी गावात महिलांची पाण्यासाठी पायपीट। जलजीवन योजनेचं काम अपूर्ण असल्यानं गावात पाणी टंचाई। संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार, गावकऱ्यांचा इशारा। साताऱ्यातल्या कोयना धरणाच्या पाणी पातळीत घट। एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पाणी पातळी खालावली। कोयना जलाशयात सध्या 50 ते 55 टीएमसी इतकाच पाणी साठा। अकोल्यामध्ये महापालिकेकडून आठवड्यातनं 2दा पाणी पुरवठा, तो देखील गढूळ आणि दूषित, त्यामुळे पाणी प्यायचं कसं, सवाल उपस्थित। हिंगोली बाजार समितीत 10,000 क्विंटल हळदीची आवक। हळदीला 16,800 क्विंटल प्रति क्विंटलचा सर्वोच्च भाव। चांगला भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंद। भंडाऱ्यातील लाखांदूरमध्ये शेतकऱ्याचा बळी घेणारा वाघ जेरबंद। 2 दिवसांपूर्वी वाघाने घेतला होता शेतकऱ्याचा बळी। वाघाला ट्रँग्युलाइज करून ताब्यात घेतलं। जळगाव जिल्ह्यातल्या बडगाव एरंडोल रोडवर रस्ता ओलांडताना बिबट्याच्या पिलाचा अपघात। जखमी बिबट्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षांनी दिलं जीवदान। सोलापुरामध्ये बँकांमध्ये मनसेचं आंदोलन। बँकेतल्या व्यवस्थापकांना भेटून मनसे कार्यकर्त्यांचं निवेदन। व्यवहार मराठीत करा, अन्यथा खळखटॅक करण्याचा मनसैनिकांचा इशारा। अहिल्यानगरच्या कर्जत पंचायतीसमोर मिराज गावच्या ग्रामस्थांचं हलगीबजाव आंदोलन। विकास कामांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आंदोलकांचा। अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील कोंभळी आणि खांडवी परिसरातील नियोजित एमआयडीसीला शेतकऱ्यांकडून विरोध। शेतजमीन बजाव कृती समितीचे आंदोलन करत घोषणाबाजी। या एमआयडीसी जागेवरनं रोहित पवार, राम शिंदेमध्ये रंगलेला वाद। नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सिगारेटच्या किमतीवरून टपरीवर चालकाने एका व्यक्तीत हाणामारी। टपरी चालकाने केलेल्या मारहाणीनंतर विशाल भालेरावचा मृत्यू झाल्याचा संशय। 5 ते 12 एप्रिल दरम्यान सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सव। या कालावधीत गडावर येणाऱ्या भाविकांना ट्रस्टच्या वतीने विमा संरक्षण मिळणार। गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर दर्शनाकरता 24 तास खुलं राहणार। शिर्डीमध्ये 5 ते 7 एप्रिल 3 दिवस रामनवमी उत्सव। उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजे रामनवमीला साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार। ब्राह्मण समाजाचा फुले चित्रपटातल्या एका दृश्यावर आक्षेप। ब्राह्मण समाजाची अस्मिता दुखावणाऱ्या काही गोष्टी चित्रपटात असल्याचा आरोप। याबाबत कराडमध्ये ब्राह्मण समाजाचं पोलीस आणि प्रशासनाला निवेदन। 11 एप्रिलला चित्रपट प्रदर्शित होणार। केंद्रीय शैक्षणिक संशोधन आणि तंत्रज्ञान परिषद आयोजित अखिल भारतीय बाल शैक्षणिक ई कंटेंट स्पर्धा गुरुदक्षिणा या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार। अहिल्यानगरच्या बाळासाहेब भारती हायस्कूलमध्ये पुरस्कार वितरण सोहळा। विधान परिषदेतल्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरेंनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन। यावेळी ड्रेस कोड सारखे विषय थांबवले गेले पाहिजेत। मंदिर विकास आराखड्यात स्थानिकांचं मत घेऊन विकास व्हावा, गोरेंची प्रतिक्रिया। बीडमध्ये सतीश भोसलेच्या घरात मांस आणि शिकारीचं साहित्य आढळल्याप्रकरणी वन विभागाने घेतलं ताब्यात। सतीश भोसले उर्फ खोक्याची कसून चौकशी होणार असल्याची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचे अकोला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अकोटचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल। आळंदीमध्ये माऊलींच्या समाधीवर भाविकांनी ठेवलेले पैसे पुजाऱ्याने खिशात घातल्याचा प्रकार। घटना सीसीटीव्हीतनं समोर। पुजाऱ्यावर निलंबनाची कारवाई। नागपुरातील पिपळाडाग बंगल्याच्या ठिकाणी सराफा व्यापाराला लुटण्याची घटना। रवी मुसळे दुकान बंद करून घरी जात असताना चोरट्यांनी मारहाण करून
तब्बल 1,15,00,000ची सोनं-चांदी असलेली बॅग केली लंपास. अकोल्यामधल्या कौलखेड भागातील एका शाळेतील कर्मचाऱ्याने 10 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर. तक्रारीनंतर हेमंत चांदेकर विरोधात तक्रार दाखल. जालन्यातल्या भोकरदन फौजदारी न्यायालयाने 3 बांगलादेशींना सुनावणी 1 वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा दिली. बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी करून बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव केल्याप्रकरणी शिक्षा. नांदेड पोलिसांकडून 65 जीवघेणी शस्त्र जप्त. 200 गुन्हेगारांच्या घरांचीही घेतली झडती. कोम्बिंग ऑपरेशन राबवत पोलिसांनी केली कारवाई. भंडाऱ्याच्या आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आग. एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं आग. आगीमध्ये डॉक्टरांच्या कक्षातली महत्त्वाची कागदपत्र साहित्य जळून खाक झाली असावी तशी भीती व्यक्त. नाशिकच्या इंदिरानगर परिसरामध्ये जॉगिंग ट्रॅक परिसरात 4 चाकी कारला अचानक आग. गाडीच्या इंजिनमधून अचानक धूर येऊन आग. जळगावच्या अमळनेरमधील सात्री गावात जनावरांच्या गोठ्याला आग. आगीमध्ये 5 घरं पूर्णपणे जळून खाक. एका घरातल्या सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आगीने केलं रौद्र रूप धारण. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधून नशेच्या गोळ्या आणि इंजेक्शनची विक्री करणाऱ्याला अटक. गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी करत पोलिसांची कारवाई. वर्ध्याच्या कारंजा शहरात आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. 8 जणांवर गुन्हा दाखल. 9 लाखांचा मुद्देमाल जप्त. नांदेडच्या देगलूरमधील हाळी गावात कर्जमाफीच्या मागणीसाठी जिवंत समाधी घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न. मात्र प्रशासनाने वेळीच दखल घेत शेतकऱ्याला रोखलं. पीक विम्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये शेतकरी आक्रमक. पीक विमा कार्यालयात शेतकऱ्यांसाठी या. जोपर्यंत पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असाही पवित्रा. पुण्यामध्ये शिवधर्म फाउंडेशनचा संभाजी ब्रिगेड विरोधात मोर्चा. संभाजी ब्रिगेडने संभाजी महाराजांचं पूर्ण नाव वापरावं अन्यथा नोंदणी रद्द करावी अशा मागणीचं जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. कोल्हापुरातील वडणगेच्या महादेव मंदिराच्या जागेवर वक्फ बोर्डाचा दावा. अमित शहांकडून चर्चेदरम्यान कोल्हापूरच्या वडणगेच्या मंदिराचा उल्लेख. जागेवरून वडणगे ग्रामपंचायत आणि मुस्लिम समाजामधला वाद कोर्टात. बीडमधील कंकालेश्वर मंदिराच्या 12 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचं अतिक्रमण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लोकसभेत या मंदिराच्या जागेबाबत केला होता उल्लेख. संसदेच्या जागेवर वक्फचा दावाही निवळ लावा लावी. उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. भाजपने जुमलेबाजी बंद करावी. गरिबांमधल्या मारामाऱ्या थांबाव्यात ठाकरेंचं आवाहन. राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचा उपाध्यक्ष शंतनू कुकडेवरील बलात्काराच्या आरोपाचं प्रकरण. रवींद्र धनगेकरांनी या प्रकरणी चांगल्या अधिकाऱ्याच्या नेमणुकीची आणि अजित पवारांनी लक्ष घालण्याची केली विनंती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.